नमस्कार मंडळी. तर आज आहे मार्गशीर्ष मधला चौथा गुरुवार आणि आजच्या पूजेमध्ये सुद्धा मी काही विशेष गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आजचा भाग हा स्किप न करता संपूर्णपणे बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, नेहमीप्रमाणे पूजेच्या एक दिवस आधी मी देव आणि दिवे छान असे लख्ख करून घेतले होते आणि त्यानंतर छान असे सर्व देव मी वाळवून घेतले आणि ते देवाऱ्यामध्ये जागच्या जागी मांडून ठेवले. जो मोरपिशी रंगाचा सेटअप मला करायचा होता ना, तो मी देव्हाऱ्यामध्ये एक दिवस आधीच करून घेतलेला होता. कारण मग काय होतं, तुम्ही हे सगळं व्यवस्थित एक दिवस आधी, पूजेच्या आधी नीट सगळं करून घेतलं ना, मग उगीचच आपल्याला पूजेच्या दिवशी घाई गडबड होत नाही. आणि थीम वाईज मला ज्या गोष्टी सगळ्या लागणार होत्या त्या सगळ्या मी काढून घेतलेल्या होत्या आणि ना खूप पसारा झालेला होता. कारण प्रत्येक गुरुवारी ना वेगळी थीम देव्हाऱ्यामध्ये, राधाकृष्णाच्या मूर्तीजवळ आणि शिवाय आपल्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा थीम वाईजच मी सगळी वस्त्र वापरत होते. तर अशा तीनही ठिकाणी वेगवेगळी वस्त्र एकाच थीम मध्ये शोधून काढायची, प्रत्येक आठवड्यामध्ये ती सर्व मांडायची, पुन्हा प्रत्येक आठवड्यामध्ये ती सर्व बदलून घ्यायची, असा कार्यक्रम चालू होता. त्यामुळे ना हे खूप सगळं असं अव्यवस्थित झालेलं होतं. म्हणून मी सगळी वस्त्र ही नीट लावून घेतली. एकाच रंगाची वस्त्र एका खालोखाल अशी लावली, म्हणजे हवी तेव्हा लगेचच आपल्याला ती मिळू शकतील. आणि हा एक मोठा स्टोरेज बॉक्सच मी घेऊन ठेवलेला आहे, ज्यामध्ये मी सगळी वस्त्र देवांची एकत्र करून ठेवते. तर आज शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन सुद्धा आपल्या सगळ्यांकडेच असतं आणि ह्या उद्यापनाला मी कन्या पूजनच करते. म्हणून मी ह्या छोट्या छोट्या क्यूट क्यूट अशा गिफ्ट्स मुलींसाठी आणल्या होत्या आणि त्यांचे फेवरेट चॉकलेट सुद्धा मी आणलेले होते. त्यानंतर त्यांचं व्यवस्थित असं मी प्लॅस्टिक बॅग्समध्ये ठेवून पॅकिंग सुद्धा करून ठेवलं. ह्या सगळ्या गोष्टी मी ना आदल्याच दिवशी करून ठेवल्या होत्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला हे खूप गोष्टी द्यायला सुद्धा सोप्या पडतील. आणि एवढंच करून काही माझी तयारी संपलेली नव्हती. आता थोडं लेट म्हणजे ना जवळजवळ रात्रीचे ना 10:30 वाजून गेलेले होते आणि मग मी बॅकड्रॉपची तयारी करायला घेतली. तर या फुलांचाच वापर आज बॅकड्रॉप मध्ये आपल्याला करायचा आहे असं मी ठरवलेलं होतं. म्हणून हा जो मी पिंक कलरचा सेटअप तयार करून घेतलेला होता थर्मोकॉलचा, त्याच्यावरती टाचणीच्या साहाय्याने नीटपैकी ही फुलं मी सेट करून घेतली आणि माझं अर्ध काम आदल्या दिवशी अशा प्रकारे फत्ते झालेलं होतं. तर माझ्याकडे ना हे एक चौरंग आसन आहे आणि हे खणाच्या वस्त्रापासून बनवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ना, हे जर चौरंग आसन तुम्ही नीट बघाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सर्व बाजूंना ना ह्याला विविध शुभचिन्ह आणि वेगवेगळे रंग वापरल्यामुळे हे वस्त्र आपण सर्व सणांसाठी वापरू शकतो. तर आज मी पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य, हे गुलाब, वेण्या, इतर फुलं, देवीचा मुखवटा, ओटीचं साहित्य, कलश, विड्याची पानं, सर्व साहित्य हे एकत्रित करून घेतलं होतं, म्हणजे पुन्हा पुन्हा मला उठावं लागणार नाही. तर हे सगळं गोष्ट झाल्यानंतर सर्वात आधी मी देवघरातील सर्व देवांची ही पूजा करून घेतली. आणि आज पूजेमध्ये तुम्ही पाहू शकता मी गुलाबांचा समावेश केलेला होता आणि हे गुलाब मला खूप आवडतात. कारण हे जेव्हाही आपण गुलाब देवपूजेमध्ये ह्याचा वापर करतो तेव्हा ना गुलाब जल आपण सगळीकडे शिंपडलंय असा सुवास घरभर पसरलेला असतो आणि तो संपूर्ण दिवसभर तो सुवास आपल्या घरामध्ये दरवळत असतो. आणि आज मला ना काही जांभळीला जायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे मला देवांना गजरे काही मिळालेले नव्हते. त्यामुळे हीच पिवळी शेवंती आणि गुलाब ह्याचाच मी वापर आजच्या पूजेमध्ये प्रामुख्याने केलेला होता. आणि आजची सुद्धा सिंपल अशी, साधी, प्रसन्न अशी पूजा छान वाटत होती. तर तुम्ही हे डेकोरेशन बघू शकता, किती सुंदर असं दिसत होतं. अगदी बोगनवेल कशी दिसते, तिच्या वेलींवरती अशी रंगीबिरंगी फुलं बहरून आलेली असतात, तसंच हे डेकोरेशन दिसत होतं. आणि त्यानंतर मी मुख्य देवीची मांडणी करायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे ना मला 10 वाजून जातात नेहमी पूजा करायला. तर आज मी थोडी लवकर पूजा करायला बसले होते, कारण आज मला पोथी सुद्धा ही सकाळीच वाचून घ्यायची होती. कारण संध्याकाळी मग पुन्हा आपल्याकडे उद्यापनाची लगबग असते, तर त्यामध्ये मला घाई गडबडीमध्ये त्या गोष्टी करायच्या नव्हत्या. देवीच्या वस्त्रांमध्ये 2 रंगांच्या छटाया होत्या, गुलाबी आणि मोरपिशी.
म्हणून हा गुलाबी रंग मी बॅकड्रॉप मध्ये वापरलेला आहे, जेणेकरून आपली देवी छान अशी उठून दिसेल. आणि त्यात सुद्धा ही फुलं सुद्धा मी लावून घेतलेली होती, म्हणजे बॅकड्रॉप छान असं भरलेलं सुद्धा वाटेल. तर आजचं ना हे देवीचं वस्त्र जे आहे ते छोट्या साईज मध्ये होतं, त्यामुळे मी एकच कलश हा घेतलेला होता. आणि एक छोटा स्टूल मी माझ्याकडे आहे, तो हा कलश त्याच्यावरती व्यवस्थित राहतो म्हणून उंची वाढवण्यासाठी त्याचा आज मी पूजेमध्ये वापर केलेला होता. तर हे वस्त्र मागच्या वर्षीचंच आहे. मागच्या वर्षी हे वस्त्र मी पहिल्या गुरुवारी वापरलेलं होतं आणि त्यावेळी ना मी फक्त साधे असे प्लॅस्टिकचेच मुखवटे वापरले होते, कारण पहिलंच माझं पूजेचं ते वर्ष होतं. पण तरी सुद्धा प्रत्येक पूजा ही छान वाटत होती. तर आज मी स्वतः सुद्धा मोरपिशी रंगाचा हा नवीन ड्रेस पूजा करताना घातला होता. मस्त वाटतं जेव्हा आपण सगळंच ना एका रंगामध्ये सर्व सजवलेलं असतं. तर हा मुखवटा आज मी पूजेमध्ये वापरणार होते. तर नवीन सबस्क्रायबर जे कोणी असतील त्यांना माहीत नसेल, म्हणून त्यांच्यासाठी माहिती देते. तर हा मुखवटा मी शृंगार वस्तू भांडार हे जे शॉप आहे तिथून घेतलेला आहे. हे शॉप कडवा गल्लीमध्ये आहे, जांभळी नाक्याला, आणि ह्याची किंमत 1000 रुपये आहे. तर आत्ता मी तुम्हाला एक पार्सल ओपन करून दाखवणार आहे. हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर चला आपण बघूया त्यात काय आहे ते. तर आजच्या पूजेसाठी हे मी खास असं मागवलेलं होतं. आणि हे बघू शकता किती सुंदर असं कमळ मला रिसीव झालेलं आहे. हे फायबरचं कमळ आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे. ह्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि आत्ता काही लोकांचे जे मी पूजेमध्ये पाहिले होते ना ते पूर्ण असे पिंक कलरचे होते, पण ह्याला ना पानांना सुद्धा हिरवा रंग दिलेला आहे, त्यामुळे हे मस्तच दिसणार आहे. आता आपण ठेवूयात आणि संपूर्ण पूजा माझी ऑलमोस्ट झालेली आहे आणि तुम्हाला मी आता पूजा सुद्धा दाखवते. चला तर मग. तर चला आता मी तुम्हाला माझी पूजा दाखवते. तर राधाकृष्णाची ही जी पूजा आहे ती खूप सुंदर अशी मी सजवलेली होती. त्यांचे वस्त्र सुद्धा आज मॅचिंग होते. त्यांना सुद्धा मी मोरपंखी रंगाचेच वस्त्र हे परिधान केलेले होते आणि खूप सुंदर असा शृंगार हा देवांचा झालेला होता. छोट्या राधाकृष्णाच्या मूर्तींना सुद्धा मी मोरपंखी रंगाचेच वस्त्र हे परिधान केलेले होते आणि तुम्ही बघू शकता की सर्व देव इतके छान सुंदर दिसत होते ना की माझी नजरच हटत नव्हती. आणि आता तुम्ही हे दृश्य बघू शकता. जेव्हा सर्व पूजा ना एकाच थीम मध्ये एकाच रंगसंगतीमध्ये सजलेल्या असतात ना, तेव्हा त्यांचा लुक जो काही असतो तो वेगळाच असतो. आणि ही आहे आपली देवी आईची आजची मांडणी. तर स्वामींच्या ना एका आरतीमधले एक शब्द आहेत की पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती. आणि तसेच हे 5 दिवे मी देवीसाठी आज प्रज्वलित केलेले होते. हे नवीन कमळ सुद्धा मी फळांचा नैवेद्य ठेवण्यासाठी आज वापरलेलं होतं. आणि तुम्ही आज देवी आईचा साज बघू शकता की देवीला ना जेव्हा आपण शृंगार करतो ना त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती जे काही तेज आलेलं असतं ती अगदी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवावं असंच वाटत राहतं. खरंच आपण ही जी पूजा मांडणी करतो ना त्यानंतर आपल्या मनामध्ये जो आनंद आपल्याला मिळतो तो आपण शब्दात मांडण्याच्या पलीकडे असतो. कारण आपण काहीतरी ही गोष्ट मनापासून देवांसाठी केलेली आहे आणि जशी आपण मनामध्ये ठरवलेली असते ती जेव्हा पूर्णत्वाला येते ना तेव्हा ते पाहण्यात खूप समाधान असतं. आणि पूजेची साधी अशी जरी आपण मांडणी केली ना तरी सुद्धा चालते. फक्त आपलं श्रद्धेने आणि भक्तीने आणि प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या मनाने भाव ठेवून केली ना तर देवाला ती आवडतेच. जेव्हा ना आपण देवांना फुलं वाहतो, दिवे प्रज्वलित करतो, त्याच्यानंतर ना देवांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आपल्याला पाहायला मिळतं. इतकं प्रकाशमान वाटतं ना आपलं घर असं खूप छान असं प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला. त्यानंतर ना ही अनुराधा पौडवाल यांनी गायलेली सुंदर अशी महालक्ष्मी आईची आरती आहे आणि ती मला खरंच खूप आवडते म्हणून ती मी लावलेली होती आणि ती ऐकत ऐकत मी सुद्धा गात होते. आणि त्यानंतर आज संध्याकाळी उद्यापन होतं, त्यामुळे मला 2 ठिकाणी ना हळदी कुंकवासाठी सुद्धा जायचं होतं. म्हणून मी पोथी सुद्धा ही सकाळीच वाचून घेतली.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना. तर महालक्ष्मी आईच्या या गुरुवारच्या पूजेमध्ये ना सर्वात जास्त महत्त्व हे फळांना आणि फुलांनाच आहे. तर तुम्ही वाण म्हणून पण ज्या गोष्टी देता ना त्याच्यामध्ये सुद्धा फळांचाच हा समावेश आपण जास्तीत जास्त करावा. तर माझ्याकडे तर लहान मुली येणार होत्या, त्यामुळे त्यांना मी केळं आणि पेरू अशीच फळं सुद्धा देणार होते. तर तीच ही मी सगळी अशी ते मांडून ठेवली होती टोपलीमध्ये. आणि ह्या 4 क्युटीज माझ्याकडे आज आलेल्या होत्या. सगळ्या बघा एकाच गुलाबी रंगामध्ये रंगलेल्या होत्या. जणू काही त्यांनी सुद्धा त्यांची अशी ही थीम ठरवलेली होती. आणि अजून एक छोटी ताई सुद्धा आमच्याकडे येणार होती, पण ती जरा उशिरा आली होती, त्यामुळे मला व्हिडिओ शूट नाही करता आला. तर आमच्या नेबर ज्या आहेत घोरपडी ताई, त्यांचं स्वतःचं डे केअर आहे. तर म्हणून मी त्या ताईंनाच नेहमी रिक्वेस्ट करते, जेव्हाही माझ्याकडे महालक्ष्मीची पूजा असते, नवरात्री असते, की ताई तुमच्याकडच्या छोट्यांना माझ्याकडे पाठवाल का कन्यापूजनासाठी. तर त्यामुळे कन्यापूजनामध्ये जसे देवीचे चरण पूजन आपण करतो, तर तसंच लहान मुलींना आज मी देवी स्वरूप मानून त्यांचे चरण पूजन हे प्रथम करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा योग्य तो मान सन्मान केला. तर या गोष्टींना आपण यथाशक्ती करू शकतो. मी मकर संक्रांतीचं जे आपण हळदी कुंकू असतं तेव्हा मी सवाष्ण स्त्रियांनाच बोलवते. म्हणून नवरात्री आणि मार्गशीर्षमध्ये मी जास्त करून लहान मुलींचं हे आदरातिथ्य करायला मला तरी आवडतं. आणि त्यानंतर सर्वप्रथम मी त्यांना मसाला दूध हे दिलं होतं आणि थोडंसंच दिलं होतं, कारण तुम्ही बघू शकता की किती छोट्या वयोगटातल्या ह्या मुली आहेत. त्यानंतर प्रत्येकीला चीज ढोकळा आणि कॉर्नची टिक्की असं थोडंसंच एक पीस प्रत्येकाला दिलं होतं. आणि हे छान असे गिफ्ट मी जे त्यांना आणले होते ते सुद्धा दिले होते. तर अशा प्रकारे माझं उद्यापन छान असं पार पडलं. आणि हे तर देवीच्याच कृपेने मला 4ही गुरुवार ह्या वर्षी मिळाले होते. म्हणून देवीचे मी खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि हे बघा या चिमुकलीने मला देवीच्या रूपात आशीर्वाद सुद्धा दिला. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, सिद्धा इकडे बघ. व्हेरी गुड. तर आजच्या नैवेद्यामध्ये स्पेशल असा पुरणपोळीचा बेत होता. म्हणून आपल्या नेहमीचा जो स्वयंपाक असतो वरण भात त्याशिवाय एखादी भाजी असते, तर त्याच्यामध्ये आम्ही वाटाण्याची भाजी, पालेभाजी एक आणि भजी, तर असा हा नैवेद्य देवी आईला अर्पण केला होता. आणि आजच्या दिवसाची आणि मार्गशीर्ष गुरुवार पूजेची सुद्धा आज सांगता झाली. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.